हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागाचे आजपासून दुपारी 3 वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. परंतु यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात. आणि 14 पदांची ही भरती आहे, तर 14 पदांची शैक्षणिक पात्रता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जलसंपदामध्ये सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GKE बूट, TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तलाठी, वन विभाग, सहकार या परीक्षांमध्ये जशास तसे प्रश्न या GKE बूटमधून विचारले होते आणि तुमची जलसंपदाची परीक्षासुद्धा TCSच घेणार आहे. तर या ठिकाणी पहा, शैक्षणिक पात्रता व अनुभव कधीचा ग्राह्य धरला जाणार आहे. तर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्याकामी जाहिरात प्रसिद्धी दिनांक 3/8/2023 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे 3 नोव्हेंबर 2023ची शैक्षणिक पात्रता ते चेक करणार आहेत. आता या ठिकाणी पहा, पहिले जे आहेत 4-5 पदं ते आपण शेवटी पाहूयात, कारण त्याचा अर्ज फारच कमी येणार आहेत. महत्त्वाची पदं पहा आधी, ते पण सांगणार आहे पण शेवटी. तर आरेखट त्याच्यासाठी ज्यांनी स्थापत्य किंवा यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी धारण केली आहे. म्हणजे अभियांत्रिकी कशातली चालते, एक तर स्थापत्य पाहिजे, यांत्रिकी पाहिजे किंवा विद्युत अभियांत्रिकी यामधील पदवी धारण केली आहे, किंवा ज्यांनी स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केली आहे. आणि त्याच्यासोबत बरं का, आता हे या दोन्हीपैकी एक पाहिजे, पदवी किंवा पदविका. आणि त्याच्यासोबत शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखट पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव धारण केला पाहिजे. म्हणजे या पदासाठी 3 वर्षाचा अनुभव आहे. सहाय्यक आरेखटमध्ये पहा, ज्यांनी स्थापत्य किंवा यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केली आहे. म्हणजे सहाय्यक आरेखट पदासाठी फक्त पदविका ज्यांच्याकडे आहे त्यांनाच अर्ज करता येईल. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यामध्ये पहा, ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवी BE किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका DC किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे. जलसंपदा विभाग 12 ऑक्टोबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल. त्याच्यामध्ये पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशनमधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील पदविका. दुसरं, पदवी शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक 2013 2016 अन्वये अनुक्रमांक 1 मध्ये विविध केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल. आता पुढे पहा, प्रयोगशाळा सहाय्यक. आता प्रयोगशाळा सहाय्यकमध्ये ज्यांनी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे त्यांना प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अर्ज करता येईल. त्याच्यानंतर अनुरेखटमध्ये पहा, ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखट स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यताप्राप्त कला किंवा रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे असे. आता दप्तर कारकून ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे, तसंच टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षेत 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. म्हणजे हे जे सर्टिफिकेट आहे ना, तर मराठी पाहिजे किंवा इंग्लिश. मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश असेल तर 40 शब्द प्रति मिनिट. दोन्हीपैकी एकच पाहिजे बरं का, दोन्ही असले तरी चालतील. मोजणीदारमध्ये पहा, ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे, तसंच तंत्रलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. कालवा निरीक्षकसाठी ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे, त्याच्यानंतर तंत्रलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट किंवा म्हणजे मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. म्हणजे दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक सेम पात्रता आहे.
त्यांचं सिलेबससुद्धा सेमच आहे, पेपर एकच होणार आहे असं कळले. साहित्य भांडारपालमध्ये पहा, ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे तसेच तंत्रलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. त्याच्या पुढे पहा, कनिष्ठ सर्वेक्षक साहित्य ज्यांनी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणित किंवा इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापन सर्वेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे आणि कृषी शाखेतील पदवीच्या धारकाला प्राधान्य देण्यात येईल. हे समान गुण मिळाले तर प्राधान्य देण्यात येतं. आता वरचे जे 4-5 पद आहेत त्यांची पात्रता पाहूयात आपण. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, याच्यामध्ये इंग्रजी व मराठी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच लेटेस्ट TCS 57 प्रश्नपत्रिका संच, याच्यामध्ये तलाठी भरतीचे सर्व पेपर दिलेले आहेत. ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. आता या ठिकाणी पहा, वरिष्ठ वैज्ञानिक साहित्य, याच्यामध्ये ज्यांनी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषी, त्याच्यामध्ये मृदाशास्त्र, कृषी रसायनशास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणासह धारण केलेली आहे, अनुभवाची अट नाही. निम्न श्रेणी लघुलेखक, याच्यामध्ये पहा, ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट किंवा मिनिट आणि इंग्रजी तंत्रलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे इथं यांना लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि इंग्रजी तंत्रलेखनाचा म्हणजे टायपिंगचा लेख 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे किंवा एकतर हे पाहिजे किंवा मराठी तंत्रलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. त्याच्या पुढे पहा, कनिष्ठ वैज्ञानिक साहित्यामध्ये ज्यांनी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र या विषयामधील किंवा कृषीमध्ये मृदाशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. आता भूवैज्ञानिक साहित्यामध्ये पहा, ज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खनिकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता. आता याच्यामध्ये उपरोक्त नमूद अर्हता प्राप्त केल्यानंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि ही जी PDF आहे ना, याची PDF मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे, तिथे तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. जर तुम्हाला आरोग्य शेवटसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट टेस्ट सिरीज विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.